परी तुला जेवायचं नाही का? नाही जेवायचं का? टोपी घाला. दादाला विश केलीस का नाहीस? हा दादाला विश केलीस का नाहीस? नाही का? हो हो हा कुठली. हॅपी बर्थडे श्याम. याहू. ढोल ताश ढोल पिटी सबल लावायचा. ढोल ताश ढोल पिटी सबल लावायचा. अरे बर्थडे भावाचा. बर्थडे बॉयच नाचत आहे. साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा. साऱ्या गावाचा. ये रे मला 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 पण हॅपी बर्थडे माही. चला थँक्यू पण सगळ्यांना. आले आमच्या वाघाचा बर्थडे आहे आणि त्याला ना कपडे घ्यायला आलो. आला ना गाडा. छान आहे रे. चांप आवडला तुला? दाखव त्याला. श्याम दाखव त्याला. बटन भी आएगा ओपन भी रख सकते हैं. बहुत ही और दिखता है क्या रे भैया? तर आमचं झालंय आत्ता कपडे घेऊन चाललोय आता घरी. चांपला घेऊन चाललोय. आलो होते ते दीप फॅशन मध्ये घेतला. चांप पण घेतला. ए चल भैया. मम्मीला ना ती कपडे आवडले नाहीत तर परत आलो आता चेंज करायला कपडे. चाप चल चाललं आता परत कपडे चेंज करायला. चल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळीचे 5:30 झालेत आणि माझं मॉर्निंग चालू आहे. तर मला पण जायचं कामावर. तर आमचा बर्थडे बॉय झोपलाय. अजून उठला ना. हॅपी बर्थडे माही. चला तर मित्रांनो चाललंय आता कामावर. बर्थडे बॉयला विश करू आणि आपण निघू कामावर. चल बाळा जाऊ का रे? चल चला उशीर झाला मला पण कामावर जायचंय. चाललंय मॉर्निंग चालू आहे माझी. मनीषा जाऊ का? अजून उजळलेलं नाही. सगळं काळोखच आहे अजून. चला निघालो आता कामावर. उशीर झाला मला पण. हिंजवडीला जायचं अजून. इथून 10-12 किलोमीटर जायचं. तर मित्रांनो चांप अजून उठलाच नाही आणि त्याला उठवलंच नाही. मला त्याला बाय केलं आणि निघतो आता. निघालं आता. चालले कंपनीमध्ये. उशीर होतं. 7ची ड्युटी आहे माझी पण. चला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकते आणि मी मराठी मो चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आज आपण ना कंपनीतूनच स्वागत करत आहे कारण की आज माझी खुशीचा दिवस आहे. कारण की आज माझ्या माहीचा बर्थडे आहे, म्हणजेच माझ्या चामचा बर्थडे आहे. तर चाम बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या मौल्यवान दिवशी आहे ना, तुझे मौल्यवान दिवसाच्या आहे ना, तुला तुझे सगळे स्वप्न वगैरे पूर्ण होत आहेत आणि नेहमी तुझी सगळे दुःखे वेदना ही सगळे तुझ्यापासून लांब राहावेत आणि तुझ्या आयुष्यामध्ये आहे ना भरभरून प्रेम बरसू देत. आणि हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. तर माही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच मी आज खुश आहे. आणि हा दिवस माझ्यासाठी काय होता ते मला 2021 मध्ये कळालं. कारण की मला मुलगा झाला होता त्या दिवशी. पहाटे नाही दुपारचे 3 झाले होते. एवढा खुश होतो की चाम खरंच मला गॉड गिफ्ट आहे चाम माझ्यासाठी. तर चाम खरंच देवाकडे मी एवढीच प्रार्थना करतो की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये ना भरभरून सुख भेटू देत, त्याला सगळीकडनं प्रेम वगैरे भेटू देत. तर माही तुला खरंच खूप खूप शुभेच्छा. तर आज माझ्यासाठी खास दिवस आहे तो. तर मित्रांनो तुम्हाला ना मी ह्या दिवसाचा एक किस्सा शेअर करतो. कारण वार बुधवार होता आणि 2021 29 डिसेंबर दुपारचे 3 वाजले होते आणि
डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पेशंटची तब्येत वगैरे क्रिटिकल आहे आणि तुम्ही सिझर करावं लागणार. मी म्हणलं तुम्हाला जे काय करायचं डॉक्टर ते करा, पण करा काय लवकर करा. म्हणून मी दुपारी हॉटेलमध्ये वगैरे बसलो होतो जाऊन, नाही का असं जेवण, भूक लागली होती मला. मग मी जेवायला वगैरे घेतलं. मग तितक्यात मला आला आरतीचा फोन. आरतीनं म्हणली दाजी तुम्हाला मुलगा झाला आहे. अक्षरशः एवढा भारावून गेलो होतो का नाही खरंच. त्यावेळेस तो चाम जलमला होता, त्यावेळेस मला आरतीचा फोन आला आणि इतकं आनंदी झालो होतो सांगू नका. आणि आरती खरंच तुला बिग थँक्यू बरं का, ह्या दिवशी तुम्हाला गुड न्यूज दिली आहेस. आणि मनीषा तुला तर बिगच थँक्यू, कारण तू तर ना गॉड गिफ्टच दिली आहेस मला. तर खरंच आरती आणि मनीषा तुम्ही ह्या दिवशी आहे ना मला लय खूप म्हणजे असं गुड न्यूज एवढी भारी दिली होती का नाही खरंच. थँक्यू सगळ्यांना. आणि चाम तू तर काय यार मेरे लिए तू मेरी जान है तू. लागत असं चाम. हो तुझा बर्थडे आहे ना, विश केलास का नाहीस? चामचा बर्थडे विश केलास का नाहीस? केलास ना. तर झोपलो होतो थोडस आणि आता चाललंय थोडं मार्केटला. चामला केक वगैरे. चला बर्थडे बॉय, चला चलो बर्थडे बॉय चलो. चला चला लवकर चला. तर चाललंय आम्ही आता की चापला केक वगैरे आणायला आणि थोडं काही सामान आणायला चाललंय. मार्केटला चालले मी आणि चाप. चल देवा. होय अजून चलो. काय करू? काय करू? काय करू? नका नका राहू द्या, तुम्हाला होत्या राहू द्या. आई मला कशाला बाबा हो का? ओ संध्याकाळी या बघा, हे पैसे घेऊन जावा. ओ बाबा. सगळेजण म्हणत होते की चामच्या बर्थडेची पार्टी द्या, आणि तर आम्ही पार्टीसाठी चिकन घेऊन चालले. हे बघा 2 किलो चिकन घेतलं आहे. ते म्हणत होते सगळ्यांना आता पार्टी द्यायचं, बिर्याणी करायचं आहे. पार्टीच्या तयारीसाठी आलो होतो मार्केटला, आणि मार्केटला मी आणि पापिवणी आले. तर पापिवणी गेल्या तिकडं तांदूळ घ्यायला, भाजीपाला वगैरे घेतला आहे. तर आता निघालोय घरी. पापिवणीला शोधायचं आहे पण. तर शोधत शोधत सापडले बाबा आणि पापिवणी. तिथं दुकानात तांदूळ वगैरे घेत आहेत. बाबा पैसे नका देऊ, नका 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 ना, पैसे देऊ नका. दरा मी पैसे किती दिला? 155 दिला. पैसे कशाला दिला? चला किती घेतला तांदूळ? 2 किलो. अजून 1 किलो घ्या. तर आमच्या बर्थडे साठी आहे ना आम्ही आलो केक घ्यायला, आणि केक ऑर्डर केला होता इथे. जाऊ द्या ना केक आमचा. ते हां घे ती चॉकलेट. कितीला आहे पुढा ती? तो 120ला आहे. आणि फरसाणचा 120ला आहे. तिला कशाला फोन करायचं? अजून काय आणायचं का विचार. तेवढं सांगतो. घे मग चल. मुरमुरच घ्यायच्यात. आणि ती ह्यातलं कुठलं काय घ्यायचं का? नाही ना. नेहमीप्रमाणे विसरबोळा माणूस. एक अर्धा तास आम्ही ते सामान घेत होतो. अर्धा तास गाडी चालू होती, अर्धा तास. अवघड आहे रे बाबा.
तर आम्ही घेतलाय चामच्या बड्डेचा केक आणि घेऊन चाललो घरी जेवण. मोकार खर्च झाला नाही. तर चामच्या बड्डेसाठी आम्हाला ना पार्टी मागत होते. तर पार्टी आहे बघा, आमची पार्टी पण चालू आहे बड्डेची. आणि पाकूने टाकलेत बिर्याणी करायला. वहिनी बिर्याणीचा वास चांगला येतोय. कुणी दिलाय फणी? तू का मनी काय? अरे वा गुड सर. तर अशा प्रकारे आम्ही फुगे फुगवत आहे. आणि जी चिमूच्या पप्पाची वाट बघून बघून काय आलेच नाहीत, तोंडानेच फुगले. चिमू पप्पा कधी आले तुझे? चिमू पप्पा कधी आले? जोरदार झाली आमच्या. चाम इकडे घालू का मी? हे घे चिमू घे ते शर्ट तुला घे. बिंग्यात तू तर आहे ना. इकडे दाखव, मला दाखव. चाम मला दाखव, इकडे दाखव. वाव छान छान. इश पुष्पा झुकेगा नाही साला. हा चाबा पुष्पा पॅडमॅन नाही बी तू. पुष्पा आहे पुष्पा आहे ना. अरे फुकून झालेले आहेत आमचे. आणि काही दिनेश आलाच नाही, सगळे फुकून तोंडाने झाले. परत काय ना काय राहायला लागले. अक्षरशः एवढी एनर्जी वगैरे डाऊन झाल्या का नाही काय कळलं झालं. काय ना काय राहायलाच लागले, काय ना काय राहतच आहे. आता मुरमुऱ्याचं पाकिट कमी पडलं, मुरमुऱ्याचं पाकिट आणायला आलं. एनर्जी डाऊन झाली माझी. फिरतोय आज आल्यापासून फिरतोय. कामावर सकाळी कामाला गेलो, कामावरून परत घरी आलं. खरंच खूप दमलंय आज. तर आमचं बर्थडे सेलिब्रेशन होतं, त्याला ओवाळकीत वगैरे. तर तुम्हाला ती ओवाळ्याचं वगैरे व्हिडिओ दाखवतो. चला. अजून काय काय लागतं तिथं? मामाचे फोटो काढले का? काढायचे. मामा सगळ्यांची काढायचे. फोटो काढू आपला दिवा लावायचा. सगळ्याला लावा ना. आणले ये इकडे, ये इकडे मामा या. ये ये सूत्रानं त्याला पाय तुला माझ्याकडे बघ चटका लावायची. सोन्यातला लाकी काय कारण नसेल. बाबा बाहेर जावा बरं. फोटो काढायचे.
आजी आजायची काढ आहे. चिमू, आजी आजाची काढ आधी नाही यायला तिथे गेलेलं तू उभं करा वाऱ्याला. मग आणि बाकीचे लोकांचं तरी व्यवस्थित आहे. वाऱ्याला उभा करायला. मग काय बाबी तू सर गरम व्हायला तिकडे लागलं. बघ चा पुढे बघ. अवघड आहे हो. मग आता आमचं उरक देतो तुम्ही तिथे उभं राहा ना थोडं. नाही तर काय. तुमच्या दोघांचे फोटो काढून नाही, घ्या. मला नाही बघ. नाता बरोबर काढायची आणि वडील चालेल. बाई उभं राहा. सांग बरं. चिंचीची काढी आहे. आमची फुल काढायची आहे सगळ्या घरात. आणि लहान मध्ये काढायचा पाठीची. हा. या की ना करलं इथं. झोपणार होते ते. आता 2 दाणे टाका उघड आणि करा. जा तिकडे. हॅपी बर्थडे टू Happy birthday to you. May God bless you. हा जा चला. काय केलेत तोंडाला लावलेत काय? तोंडाला तोंडाला हा बर हा जा चल. ए, कपडा दे. तो त्या टीव्ही पुढे आहे. ए, कपडा दे. तो त्या टीव्ही पुढे आहे. टिश्यू घे टिश्यू घे. मला बाहेर जाते रे. बाहेर जाय रे तिथं गॅलरी लेकराच्या डोळ्या वेळ त्या घरात बसत वर. हा झालं चिमू झालं बाळा झालं हा तू बाहेर जाय रे तिथं गॅलरी आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालाय. आता केक वगैरे कट करून देतो आहे. झालं तर बाय त्या आरतीचं ताट बघू त्याला कुंकू लावलं. धरे हा आणते धरा आणि ह्याच्यातली आरती जा चले द्या इकडे. चालाय. आणि ही बघा बुक्कड समितीचे अध्यक्ष आणि हे दुसरे शिंदे आजीने गिफ्ट आणले चांपला. चांप फेक शिंदे मावशीने गिफ्ट दिली आहे तुला. का आणल्यात बघ. बाबाला डायरेक्ट जेवायला जायचंय. मामा जेवायचं चला. आमचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करून झालाय आणि सगळ्यांना जेवण वगैरे वाटतं आम्ही. तर पापीवनी बिग थँपी आणि काळू आमचा लाजाळू परी आमची शर्मिली म्हणा बिंदास घर पापीवनी आणि ही कोण आहे काळू. ओय काळू हाय कर. सगळ्या लेटच असतात ते तडाख्याचे कार्यकर्ते पापीवणी खूप काम करत आहेत. मामाचं बाबाचं जेवण चालू आहे. आणि आमची पोरू तर काय आहे. पोरू दादाला विश नाही केली काय नाही केली. तुला कळते का नाही काहीतरी. हे आमची कारभारीन ओय दाजी काय करताय. टेस्ट का हळूहळू खाताय सगळंच. टेस्ट एकदाच असते. अशा प्रकारे आम्हाला लागले भूक. आमच्या का भुकीवर ताळलं आम्ही खाता येतात. लेकराला लहान लेकराला केलेलं बिर्याणी. हे बघा भुक्कड माणूस घरातला आमचं आधी मानव. बिर्याणी छान झाली एवढी राहिले एवढी पण नाही ह्याच्यातली दिल्यावर काय होईल.
झालं ना चौघ पाच जण आहे ना. घरी घेऊन पाण्याचा पाच साडा करतो. तर सगळ्या जणांचं जेवण चालू आहे आता. सगळ्यांना पार्टी दिली आहे बिर्याणीची आम्ही. पापीवानी पण जेवण वाढून दमलेत. आमची परी खेळत आहे. परी वाडेकरांनी सांभाळून लहान लेकरांना. शिजली आहे ना चांगली. मीठ मीठ सगळं झुके का नाही साला. तू दादाला विश केली नाही का? ओय झोपली होती नाही ना? काय होते त्याच्या आंब्याला द्या भात. काय होते कोणीच सांगलं नाही काय बिर्याणी कशी झाली. भया भात आणले करायचा. श्याम अजून काय पाहिजे का रे? बड्डे बॉय बिर्याणी श्याम तू गप म्हणाले आम्हाला काही उल्लू बनवलं म्हणाले. मी तुम्हाला उल्लू बनवलं. कोण कुठं आहे बाया तुझा? कोण असतो? तर अशा प्रकारे आमचं सगळ्यांना जेवण वगैरे वाढून झाले. आम्ही चौघजणच राहिलोय. मी भैया आरती पापू आणि मनीषा एवढे चौघजणच राहिलोय. आणि आता जेवण करतोय आम्ही सगळे. गाडी पाला हो मॅडम खाई चावत्या का पीस? दे ना बाई पाणी. मटा त्रास दिलाय ग माईन. परी पाणी मागायचं. अशा प्रकारे आमचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करून झालाय. आणि सगळ्यांनी जेवण वगैरे सगळ्यांचे झालेत. आता आम्ही सगळे चालले. आता भैयाचे सगळे पापीवाणी घरी चाललेत. मी आता त्यांना सोडायचं चाललंय. तर तुम्ही तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.